इंग्लिशच्या 1.1 मधली टीनेजर्स प्रेयर नावाची कविता शिकतोय पूर्ण। ह्या कवितेमध्ये टीनेजर्सचा अर्थ लक्षात घ्या। टीनेजर म्हणजे किशोर वयातील मुले, म्हणजे जी तुमच्या वयातली असतात, ठीक आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी याच्यातली जी ग्लोसरी ती तुम्हाला फोटो काढून सेंड करेल, तसल्या तशी तुम्हाला लिहायची काही कवितेतले शब्द सुद्धा आहेत। पहिल्यांदा मी एक्सप्लेन करून देते कविता, मग त्याच्या ऍक्टिव्हिटी आपण कशा सोडवायच्या ते मी तुम्हाला सांगते। टीनेजर्स प्रेयर म्हणजे किशोर वयातील मुलांनी देवाला केलेली प्रार्थना आहे। काय प्रार्थना आहे बघा। ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, डिसिजन्स आय मस्ट टेक। ओके, प्रत्येक दिवसाची एक नवीन सुरुवात असते आणि दर दिवशी मला काहीतरी डिसिजन घ्यावे लागतात, मला काहीतरी निर्णय घ्यावे लागतात। आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक। आणि रोज जे काही काम मी करतो किंवा रोज जे काही घडतं माझ्या हातातनं, ते सगळ्यांचं डिसिजन माझं असतं। म्हणजे रोज आपण ज्या काही गोष्टी करतो, ज्या कृती करतो, त्यासाठी कुठेतरी डिसिजन आपलं स्वतःचं असतं, ठीक आहे। आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस। अशा परिस्थितीमध्ये मी असा मार्ग निवडू शकतो की जो मला यशाच्या मार्गावरती घेऊन जाऊ शकेल। और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू द ग्रेट डिस्ट्रेस। किंवा माझ्याकडनं जर समजा चुकीचा मार्ग निवडला गेला किंवा मी चुकीचा मार्ग स्वीकारला, तर हाच मार्ग मला अपयशाच्या खाईत लुटेल आणि मी दुःखी होऊ शकतो, कष्टी होऊ शकतो। म्हणजे जर आयुष्यामध्ये यश हवं असेल, आनंद सुख हवं असेल किंवा दुःख हवं असेल, तर तो रस्ता कसा चूज करणं किंवा कसा निवडणं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं। प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड। आता इथे ह्या वेळेस लॉर्ड म्हणजे देव या अर्थाने। तर अशा परिस्थितीमध्ये देवा माझे डोळे सतत उघडे ठेव, म्हणजे सतत मला मार्गदर्शन कर, दॅट आय माइट क्लिअर सी, जेणेकरून मी आजूबाजूचं जग अगदी व्यवस्थितपणे बघू शकतो, उघड्या डोळ्यांनी बघू शकतो। हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी। आणि त्यातल्या त्यात जे काही योग्य आहे त्या योग्यसाठी नेहमी माझ्या बाजूला उभा राहा, मला प्रोत्साहन दे आणि माझ्या त्यातनं जे काही चांगलं घडू शकेल ते माझ्या हातून घडू दे। हे ज्या 4 ओळी या देवाला उद्देशून म्हटलंय। हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स टू माय वे। माझ्या आयुष्यामध्ये काही मोहाचे क्षण येतील, काही चुकीचे क्षण येतील, त्यावेळेला मला नाही म्हणण्याची हिंमत दे। दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे, की जेणेकरून मी अंतर्बाह्य निर्मळ राहील आणि आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांना मी फेस करू शकेल, तोंड देऊ शकेल, इतकं सामर्थ्य माझ्यात ठेव। व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ द वॉकिंग नेक्स्ट टू मी। ह्या शेवटच्या 4 ओळींचा अर्थ खूप गहन आहे, पूर्ण डीप आहे। ते टीनेजर्स असं प्रे करतात देवाला, तुमच्या वयातली मुलं अशी प्रे करतात की देवा, ज्या वेळेला ही टीनेजर वय निघून जाईल, म्हणजे आपण त्याला म्हणतो की 20च्या आसपासचं वय ज्या वेळेला माझं निघून गेलेलं असेल, त्यावेळेला मी एक बेस्ट असा व्यक्ती झालेला असेल, चांगल्या अनुभवांनी, चांगल्या गुणधर्मांनी, चांगल्या गुणांनी मी यशस्वी झालेला असेल। आणि अशा वेळेला तू माझ्या सोबत असलेला असशील, कारण मी एक चांगलं व्यक्तिमत्व माझं घडलेलं असेल। खरं तर ह्या वयापर्यंत खूप साऱ्या गोष्टी चांगल्या वाईट आयुष्यामध्ये घडू शकतात, मग ह्या गोष्टी घडताना त्या चांगल्याच घडाव्यात माझ्यासाठी आणि म्हणून तू माझ्या सतत सोबत राहा, असं या टीनेजर्स पोएममध्ये म्हटलंय। तर बरोबर, आता याच्या ज्या एक्झरसाइज, आता वॉर्मिंग अप मध्ये जर तुम्ही पहिला प्रश्न बघितला ना, तर त्यांनी सांगितले की वर्गातल्या 4-5 वर्गातल्या मुलांचा ग्रुप तयार करा आणि त्यांनी काही प्रश्न दिले की जसं उदाहरणार्थ काही प्रश्न निर्माण झाले तुमच्या मनामध्ये, तर तुम्ही कोणाकोणाचा सल्ला घेता, असं कन्सल्ट पॅरेंटचा सल्ला घेता का, मित्रांचा घेता का, देवाला प्रार्थना करता का, ठीक आहे ना। आणि मग त्या मुलांची संख्या त्या पद्धतीने, आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला मनाने जरी करता आली तरी पण चालेल। इमॅजिन करा की तुम्ही 5-10 जण आहात, कोणाला प्रश्न विचारला तर कोणाचे किती नंबर्स येतील, 10 जणांचा गट करायचा आणि त्याप्रमाणे तो नंबर अंदाजे दिला तरी चालेल। खाली क्वेश्चन नंबर 2 मध्ये की नाही तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफ काही वाक्य दिले, तर त्याला तुम्हाला एक्सक्लेमेशन मध्ये कन्वर्ट करायचे। फॉर एक्झाम्पल इक्वल लिटिल स्टार वगैरे असे शब्द दिले त्यांनी। कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल ॲपॉस्ट्रॉफ ऑफ युअर ओन। ॲपॉस्ट्रॉफ तयार करायचे, तर ह्या वाक्य मी तुम्हाला बनवून दिलेले, ते फक्त तुम्ही ॲज इट इज लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला ते आणखी व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करून देऊ शकेल। थोडक्यात ॲपॉस्ट्रॉफ म्हणजे एखाद्या मूर्त व्यक्तीला, समोर असलेल्या व्यक्तीला आपण जेव्हा एखादी गोष्ट उल्लेखतो, ओके, त्यावेळेला आपण त्याला ॲपॉस्ट्रॉफ असं म्हणतो। असे वाक्य आपल्याला कंप्लीट करायचे, फक्त त्यांनी ते दिलेले। नंतर तुम्ही वर्कशॉप मध्ये आलात तर पहिला प्रश्न अतिशय सोपा आहे,
ऑब्जेक्टिव्ह दिलेले ते चूज करून द्यायचे. कविता समजली असेल तर तुम्हाला त्या ऑब्जेक्टिव्ह पण चूज करता येतील. दुसऱ्या प्रश्नामध्ये रायमिंग वर्ड्स लिहायचे, ते मला सांगायची तर काही गरज नाही. 3 नंबरच्या प्रश्नामध्ये रायमिंग स्कीम दिली आहे, ती पण तुम्ही करेक्ट बघू शकता कशी आहे. त्यानंतर चौथ्या प्रश्नामध्ये ॲपॉस्ट्रॉफ, इन्व्हर्जन, मेटाफर आणि ॲलिटरेशन याची एक उदाहरण दिले, जोड्या लावायच्या आहे. त्या तुम्ही पण करा, तुम्हाला पण येणार आहे आणि त्या उत्तरादाखल मी पण पाठवणार आहे तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, 6 तो आत्ता नाही करायचा आपल्याला, तो आपण रायटिंग स्किल मध्ये कन्वर्ट करू. क्वेश्चन नंबर 7 मध्ये ॲप्रिसिएशन दिलेले पूर्ण टेबलच्या फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे, ते मी तुम्हाला पाठवणार आहे, ते आपल्याला लर्न करावं लागणार आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 एक सोपा प्रश्न आहे, तो पण तुम्हाला करायचा आहे. एकदा रीड करून बघा, नाही समजलं तर आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. अशा पद्धतीने तुम्हाला पोएम, त्यानंतर पहिल्यांदा ग्लोसरी झाल्यानंतर वॉर्मिंग अप करा आणि इंग्लिश वर्कशॉप मधले 1, 2, 3, 4, 7 आणि 9 नंबरचे प्रश्न